त्यामध्ये आमच्या तृतीयपंथी साहेब सर्वांची मीटिंग घेतली। आम्हाला घरकुलासाठी आणि काही जागा सुविधा करण्यासाठी मीटिंग घेतली होती। मग साहेबांनी सांगून आमचे नगरसेवक विक्रम भैया परत लक्ष्मण भाऊ यांनी आमच्यासाठी तृतीयपंथी समाजासाठी माऊल्याबाईंनी सगळ्यांनी झटून आमच्यासाठी बचत गट योजना तयार केलेली आहे आणि आज मिळणार आहे आम्हाला बचत गट। यासाठी आमच्या सर्व तृतीयपंथी समाजाकडून मी त्यांचे आभार व्यक्त करतो। नमस्कार, मी तुम्हा सर्वांची लाडकी वैष्णवी माता पंढरपूरकर। आज तृतीयपंथी समाज हा नगरपालिकामध्ये हक्क आणि अधिकार मागण्यासाठी आलेला आहे। लक्ष्मण भाऊ सिरसट, माऊली आबा, विक्रम भैया आणि दीपक आबा त्या सगळ्यांनी आम्हाला बचत गटाचा सहकार्य केलेला आहे आणि घरकुलासाठी जाग्यासाठी सध्या साहेबांना प्रस्थान मांडलेलं आहे। तर श्री रेणुकादेवी बहुउद्देशीय पंढरपूर आमचे परसगुरू पंढरपूरकर यांच्या संपर्कात आणि मार्गदर्शनाखाली आम्ही इथं आलोय आणि आमची मदत केल्याबद्दल हात जोडून मी नम्रतेची विनंती करते की तृतीयपंथी समाजाला तुमचा असाच पाठिंबा आणि न्याय मिळवून द्या, हीच हात जोडून नम्रतेची विनंती आहे। पंढरपूर नगरपालिकेमध्ये माननीय मुख्याधिकारी रोकडे साहेबांनी तृतीयपंथी समाज बांधवांची एक बैठक घेतली। गेल्या आठवड्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री माननीय जयकुमार भाऊ गोरे यांना आम्ही भेटून निवेदन दिलेलं होतं आणि पाठपुरावा चालू आहे। आज पंढरपूरचे आमचे माजी नगराध्यक्ष आमच्या सर्वांचे नेते लक्ष्मण भाऊ सिरसट यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विक्रम भैया, आरपीआयचे नेते दीपक चंदन शिवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या सर्व तृतीयपंथी बांधवांच्या सोबत या ठिकाणी बैठक झाली। मुख्याधिकारी महोदयांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे 2-4 दिवसामध्ये यांचा एक बचत गट करून यांना केंद्र शासनाच्या विविध ज्या योजना आहेत त्यामध्ये समाविष्ट करण्याचं आश्वासन दिलं। तसेच या सर्व बांधवांना नगरपालिकेमध्ये जे हे मागून आपले जीवन जगत असतात तर नगरपालिकेमध्ये हक्काची त्यांना नोकरी देण्याचंही आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। अतिक्रमण विरोधी पथकामध्ये यांची लवकरच नेमणूक करण्यात येणार आहे। तसेच यांना पंढरपूर शहरामध्ये जागा आणि पंतप्रधान घरकुल योजनेमधून यांना हक्काचं घर सुद्धा देण्याचं आज माननीय मुख्याधिकारी महोदयांनी कबूल केलेलं आहे। सर्व बांधवांना समाजाला सुद्धा माझी विनंती आहे की या सर्व बांधवांना समाजात चांगलं काम करण्यासाठी येऊ द्या। समाजानं त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला। ही सुद्धा एक आपली सगळी आपली भावंड आहेत, आपली माणसं आहेत। आपल्या माणसाची आपलेपणाची वागणूक तुम्ही सुद्धा